हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. बघा ऊन कसं पडलं आहे आमच्या इकडं. भरपूर असं ऊन आहे. पाऊस तर नाही आहेच. पाऊस कुठं गायब झाला काय माहीत. आणि बघा मला कामं भरपूर होती. सवासण्याला पण जायचं होतं. सवासण्यावरनं आल्यानंतर मग तिथनं पुढं ब्लाऊज वगैरे पूर्ण करून घेतला. बघा हा ब्लाऊज मी अर्धाच दाखवते, पण मी तिथनं माघारी आल्यानंतर सगळा ब्लाऊज पूर्ण केला. पण त्याला अजून काय हुक्क वगैरे लावायचे राहिलेत. म्हणलं राहू दे आता परत करावं, कारण साड्या होत्या भरपूर मला पिकोफॉलला. त्या साड्या पण घ्यायच्या होत्या. पण घरात आहे ना इतका राडा झाला आहे काय सांगायचं तुम्हाला. सगळीकडं चिंध्या दोर, सगळीकडं म्हणजे असं कपडा कातरलेला वगैरे असं भरपूर काय असं आहे. आणि या साड्या काय झालत्या बघा, त्या घडी करून आपलं ठेवल्या त्या, कारण त्या पिकोच्याच होत्या नुसत्या. म्हणल्यावर म्हणलं चला आता घडी करून ठेवणं हे गरजेचंच आहे. आणि परत इस्त्री करत होती बघा फॉलला, कारण का फॉल चुरगळतात ना. मग इस्त्री करून घडी घातलं ना, धुतलं आधी मग इस्त्री केलं. आणि धुतल्यानंतर इस्त्री करून घडी घालून ठेवली ना, मग अजिबात चुरगळत नाही आणि फिसकटत नाही. लावायला पण सोपं पडते आणि लगेच लावून होतात. मग दीदी म्हणली माझं पण एक ड्रेस कर. मग एवढे सगळे केल्यानंतर तिचा पण एक टॉप होता, तो इस्त्री करून घेतला. मग रात्री सगळं ती गहू वगैरे नीट दळण वगैरे नीट करून ठेवलं. पण पहिलं पीठ थोडं होतं, ती काढून दुसऱ्या डब्यात भरून ठेवलं चाळून वगैरे. कारण का म्हणलं पट्टदिशीने थोडंसं चाळलेलं असलं की कणिक मळायला वेळ लागत नाही, म्हणून तीही केलं. आणि परत राहिलेलं पीठ काय केलं, मळलं. आणि परत मग लगेचच मळून घेतल्यानंतर माझी बिशी होती. मग दीदीला म्हणलं काल बिशी होती पण काल काय पैसे जमा झाले नाहीत, त्याच्यामुळे मी आज बिशी फोडली. मग बिशी वगैरे झाल्यानंतर लगेचच मग हे बघा चौरंगासन परवाच केलं, पण ते तुम्हाला काय दाखवलं नव्हतं कारण व्हिडिओ घ्यायलाच टायमिंग नव्हता. आणि बघा घरात किती राडा आहे तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला खरंच वाटणार नाही की खरं तुझ्या घरात एवढा राडा असतो का. काय करायचं सगळा म्हणजे असं साड्यांचा ब्लाऊज, परत ही पुरी करते त्या रांगोळी मॅट, म्हणजे असं सगळीकडं गडबड आणि गोंधळ. सगळ्या बेडवर ही साड्या होत्या बघा. परत मग आरुष आलता शाळेतनं, ती पण खेळत होता. त्याला म्हणलं बस खेळत तिथंच, म्हणलं त्याला पण बसवलेला. म्हणलं ती खोकं मागं सारण, मग तू खेळत बस तिथं. मग त्याला खोकं मागं सरकवायला लावलं आणि त्याला खेळायला लावलं बघा. कारण का राडा एवढा होता घरात की त्याला खेळायला सुद्धा जागा नव्हती. पण त्याला सरकून सगळं आवरून तिकडं इकडं म्हणलं बस. चला ताईनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.